झी 24 तास एक पाऊल पुढे। अमिताभ कोण आहे? अमिताभ तुम्ही आम्ही सगळेच म्हणजे अमिताभ। अमिताभ म्हणजे जिद्द, अमिताभ म्हणजे एल्गार, प्रत्येकाच्या मनात धुमसणारा संताप म्हणजे अमिताभ। प्रत्येकाच्या तरुणांच्या विचाराचं एक असं रूप आहे जे कालही होते, जे आजही आहे आणि उद्याही असतील। पण त्यासाठी अमिताभ यांनाही फार मोठा संघर्ष करावा लागलाय आणि या संघर्षाची सुरुवातही अगदी तुमच्या आमच्यासारखीच। आपल्या पित्याच्या सांगण्याप्रमाणे अमिताभ यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली आणि आज ते अशा ठिकाणी येऊन पोहोचलेत जिथे त्यांची बरोबरी करणं कोणाला शक्य नाही। आपल्या सकस अभिनयाच्या जोरावर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत नवा इतिहास लिहिलाय। बॉलिवूडच्या या शहेनशाहचा पहिला प्रवासही शाही होता। अहलाबादच्या ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा जन्म झाला तिथून त्यांच्या घरी जाण्यासाठी अमिताभचे पिता हरिवंशराय बच्चन यांनी एक टांगा भाड्यानं घेतला होता। खरं तर त्या काळात ही प्रतिष्ठेची बाब मानली जात असे। हरिवंशराय बच्चन यांनी या नवजात मुलाचं नाव काहीतरी वेगळं ठेवण्याचं ठरवलं होतं। त्याप्रमाणे त्यांनी मुलाचं नाव इन्कलाब असं ठेवलं। मात्र समित्रानंद पंत यांना ते नाव काही आवडलं नाही, त्यामुळे त्यांनी मुलासाठी नवं नाव शोधलं आणि ते नाव होतं अमिताभ। कधीही लुप्त न होणारा प्रकाश असा त्या नावाचा अर्थ। एकोणीसशे साली अमिताभ बच्चन कलकत्त्यातील एका शिपिंग कंपनीत नोकरी करत होते। त्यावेळी त्यांचा पगार होता महिना 270 रुपये। कोलकात्याच्या याच हावडा ब्रिजवरून रोज घरी जाताना अमिताभला मुंबईची आठवण होत असे, पण त्यासाठी त्यांना आणखी काही काळ कलकत्त्यात घालवावा लागणार होता। सिनेमात करिअर करण्याची अमिताभ यांची इच्छा होती, पण त्यासाठी परिस्थिती त्यांच्या बाजूने नव्हती। त्यामुळे अमिताभ यांना नोकरीबरोबरच नाटकात काम करणं सुरू ठेवलं। अमिताभ यांनी सिनेमात करिअर करावं असं त्यांचे छोटे बंधू अजिताभ यांची इच्छा होती। त्यामुळेच अमिताभ यांनी मुंबईच्या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये काही फोटो काढले होते। तेच फोटो अजिताभ यांनी माधुरी सिनेहंट स्पर्धेसाठी पाठवले, पण त्यावेळी त्याचा काही फायदा झाला नाही। 1968 मध्ये कलकत्त्यात अमिताभ यांचा पगार वाढून तो 1640 रुपये झाला। त्या सुमारास मनोज कुमार यांच्या एका सिनेमासाठी छोटीशी भूमिका अमिताभ यांना चालून आली। मात्र त्या छोट्या भूमिकेसाठी नोकरी सोडणं अमिताभ यांना परवडलं। नरगिस यांनी मोहन देसाई यांच्या एका सिनेमासाठी अमिताभ यांचं नाव सुचवलं। स्क्रीन टेस्ट झाली खरी, पण त्यात अमिताभ यांना रिजेक्ट करण्यात आलं। अमिताभ यांची पहिली कमाई अभिनयातून नाही तर सिनेमासाठी दिलेल्या आवाजातून झाली। मृणाल सेन यांच्या एका सिनेमासाठी अमिताभ यांनी आपला आवाज दिला। बरसों बंगाल के बाहर रहने के बाद भी जिनका बंगालीपन नहीं गया, एक विशुद्ध बंगाली। करिअरच्या सुरुवातीच्या काळात अमिताभ यांनी छोट्या मोठ्या जाहिराती केल्या। त्यासाठी त्याकाळी त्यांना 50 रुपये मानधन मिळत असे। पण अमिताभ यांचं स्वप्न मोठं होतं, त्यामुळे ते चित्रपट निर्मात्यांकडे चक्रा मारत असत। या दरम्यान एकदा ते राजश्री प्रोडक्शनचे ताराचंद बडजात्या यांच्याकडे गेले होते, पण तिथेही त्यांचा हिरमोड झाला। सिनेमात काम करण्याची संधी मिळाली नाही तर पुन्हा घरी न जाता टॅक्सी चालवण्याचा निश्चय त्यांनी केला। पण त्याचवेळी अमिताभ यांच्यासाठी हिंदी सिनेसृष्टीनं दरवाजे उघडले। अजिताभ यांनी अमिताभ यांचे जे फोटो टॅलेंट हंटसाठी पाठवले होते त्या फोटोनी अमिताभसाठी महत्वाची भूमिका बजावली। ख्वाजा अहमद अब्बास हे आपल्या सिनेमासाठी एका मुस्लिम तरुणाचा शोध घेत होते। शिडशिडीत शरीरयष्टी आणि नवीन चेहरा त्यांना हवा होता, त्यामुळेच त्यांना अमिताभचे फोटो आवडले आणि त्यांनी आपल्या सिनेमासाठी अमिताभची निवड केली आणि इथूनच शतकातील महानायकाच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।